होते तेवढे मी ह्या कुटुंबाशी जवळ राहिलो आहे. या पाचोऱ्या मतदारसंघामध्ये ही शिवसेना उभं करण्यामध्ये जे मागच्या काळाच्या लोकांनी कामं केले तेच या काळामध्ये लोक काम करतायत. आज सगळी उभाटा इकडे आली. उभाटाला पर्यायच नाही जायला इकडे तिकडे. दुसऱ्या पक्षात जाऊन मिळणार काय? आपण तेज विचाराचे लोक हैं. मेरे जिस्म में बाला साहब जी का नाम है. अगर मैं आज यहां पर जो खड़ा हूं वो सिर्फ बाला साहब ठाकरे जी का एहसान है. नहीं तर मी कोण हे कोण हे 40 गावून गेले ना आमदार झाले. किशोरप्पा शिवसैनिकांनाच मार्या हा काय सांगी. डीबी हवलदार होता ना MIDC. पुलिस की जब तंटीगिरी चलती थी भाई. मी टपरीवाला असे आमदार झालो. आम्ही लोकल लोक मंत्री झालो. किती बरं वाटतं. पोलीस मागं कुठे असलं थोडं बरं वाटतं. आणि आज तुम्ही जे निर्णय घेताय ते निर्णय मी मंत्री म्हणून जबाबदारीने मला वागावं लागल. शिवसैनिक माझ्याही अंगात आहे. पण मी ज्या मंत्रिमंडळामध्ये काम करतो त्या मंत्रिमंडळामधल्या नेतृत्वापर्यंत या गोष्टी सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि मला खात्री आहे की ते काही तोडगा काढतील, पण तोडगा काढण्याची स्थिती मला या ठिकाणी दिसत नाही आहे. कारण की आप्पाची गाडी आता 120च्या बाहेर गेलेली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटेल कि शिवसेनेचा भगवा झेंडा नेहमी जे म्हणतो की हमारे रास्तों में कांटा भरा है, हमारे रास्तों में कांटे भरे हुए हैं मगर मंजिल साफ है. भगवा ऊंचा उठाना है और हिंदुत्व को जलकर खड़ा रखाना है. यही हमारी बात है. अशा पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी बऱ्याच लोकांना तुम्ही आप्पा मोठं केलं आणि तुम्ही आता त्यांना सांगताय हे असे त्रास देतात ते त्रास देतात. आम्हाला वेळेला त्रास देतात. मला किती लोक सोडून गेले. किती लोक सोडून गेले मला. किती लोकांनी आमच्या बरोबर राहून गद्दाऱ्या केल्या. काय झालं नाही. परमेश्वराची साथ आहे. आपलं मन साफ आहे. परमेश्वराची तुम्हाला साथ आहे. काळजी करू नका. 3, 4, 5, 25 किती बी एकत्र होऊ दे. जर आपण लोकांची प्रामाणिकपणे सेवा करतोय, तुम्ही तुमचा मुलगा तुमचं कुटुंब जर रात्रंदिवस या जनतेच्या सेवेकरता मागे लागलाय, अरे ही जनता येडी नाहीये. पायामध्ये काटा काढणाऱ्या माणसाचा सुद्धा उपकार जाणणारी ही जनता आहे. त्यामुळे आपण काळजी करण्याची गरज नाहीये. तुम्ही ज्याही निवडणुका या पाचोऱ्या मतदारसंघामध्ये आणि भडगाव मतदारसंघामध्ये लढणार त्याही निवडणुकीमध्ये तुम्हाला घवघवीत यश आल्याशिवाय राहणार नाही हा माझ्या मनामधला विश्वास आहे. एवढे लोक सहज येत नाही आप्पा. हे लोक आणायला लय जादू करावे लागते. ते 3 जण जरी एकत्र आले असते तरी एवढे लोक आले नसते. ही तुमची केलेल्या 5 वर्षाची कामाची पावती आहे. आणि मला तरी असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला सांगितलं 1 बातमी द्या 2 बातमी द्या. DPDC मध्ये मला जेवढा पैसा तुम्हाला देता येईल तेवढा देईल. पण मी ठरवलं आहे की मुक्ताईनगर पाचोरा या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त पाण्यामुळे हानी झालेली आहे. त्यामुळे जो 5% पैसा हा DPDC मधून जिथे पूरग्रस्त भाग आहे तिथे द्यावा. त्याच्यात सगळ्यात जास्त पैसा पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्याला देण्याचं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो. गल्ला कमी पडणार नाही. माझ्याकडे जेवढा आहे तेवढा देईल. एकच नाही 2 देसू. चिंता करण्याची गरज नाही. शेवटी पालकमंत्री त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आहे. मी नशीबवान आहे. त्यांनी माझ्या डोक्यावर हात सांगितला. गेले म्हणे. अरे त्यांनाच मंत्रीपद भेटते गेलेल्यांना. आता तू बी तेच का पुढला टर्म तूच मंत्री. कारण की शेवटी माझा वारस
म्हणून तुम्ही पुढच्या काळामध्ये काम करा. मग पुढची निवडणूक लढीन नाही लढीन मला सांगता येत नाही, पण आता तुम्ही जाय पुढे चालत राहा. आणि मला खात्री आहे की तुमच्या कामामुळे हिंदू मुसलमान बौद्ध सगळ्या लोकांनी, मला यावेळेस मुस्लिम समाजाने मतं दिले नाही आप्पा, मला नाही दिले, अण्णा भैयांना पण नाही दिले, पण तुम्हाला दिले. मी तर त्यांच्यावर इतकं आय लव्ह यू केलं, पण त्यांनी सेम टू यू नाही म्हणलं. त्यांनी मला न वेअर केलं यावेळेस. ठीक आहे, त्यांना वरतून फतवा आला की भाई देणार नाही गुलाबराव पाटील को. मग आता मी निवडून आलो, मग मी मंत्री झालो, मग ते माझ्याकडे येतात, मग मी त्यांना पुन्हा म्हणतो आय लव्ह यू. त्यांच्या लक्षात आलं आता 1 वर्ष झालं माझ्या मतदारसंघात कोणीच मरत नाही. तुमच्या मतदारसंघात मरतं का कोणी? नाही. माझ्या मतदारसंघात एकही लग्न नाही. तुमच्या मतदारसंघात होतं का? नाही. माझ्या मतदारसंघात एकही साखरपुडा होत नाही. तुमच्याकडे होतो का? नाही. आणि या बाकीना ज्या पडेल आहेत या येतच नाही, फक्त आम्ही जातो. आता जेव्हा सीजन येतो ना लग्नात बी मोती बी मरा ना पहिले हिच्यातच घंटा पहिले या. आणि आता इलेक्शन आटपलं तर आता किशोरप्पाच दिसेल, चंदू भैयाच दिसेल, गुलाबराव पाटीलच दिसेल. याचं कारण आम्ही 24 तास फिरणारे लोक आहे. निवडो पडो हा आमचा धंदा नाही आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे की सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका. त्या बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत. म्हणून आज या सुंदर अशा कार्यक्रमाला किशोरप्पांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की कंटिन्यू 3 वेळेस, मी पण कंटिन्यू 3 वेळेस नाही पहिल्या टप्प्यात होऊ शकलो. 2 वेळेस झालो, मग ब्रेक मारला, पुन्हा 17 नंबरचा फॉर्म भरला, पुन्हा पेपर दिला, पुन्हा पास. नंतर कंटिन्यू मी पण 3 वेळेस पास झालो, हॅट्रिक झाली. 5 वेळेस आमदार आम्ही झालो, 3 वेळेस 2 वेळेस. पहिल्या वेळेस माणूस होऊन जातो कोरीपाटी, नवीन आहे, चान्स द्या. पण दुसऱ्या वेळेस सोपं नाही, तिसऱ्या वेळेस तर बिलकुल सोपं नाही, चौथ्या वेळेस तर बोलूच नका, 5व्या वेळेस बोलू नका. 5 वेळेस लोकांना निवडून देतात लोक, असे साधे नाही आहे. जो तो आपल्या मतदारसंघामध्ये रात्रंदिवस लोकांची कामं करतो. माय बहिणी बोला ना, माणसांनी तरी गंजूशी केली, पण 1,500 घेतलेल्या माझ्या बहिणीने 56 फाडके मतं दिली यावेळेस. 56 फाडके. लाडक्या बहिणी अशा होत्या यावेळेस, कारण की बदलून दिला शिंदे साहेबांनी. पहिले माणसाकडे बाई पैसे मागे, आता माणूस बाईकडे पैसे मागतो. शेतका ही परिस्थिती आहे. उलटा कार्यक्रम झाला, उलटा. डायरेक्ट पैसे येतात, डायरेक्ट 1500. साधा कलाकारी नाही आहे. एसटी मध्ये अशी बसते ती 80 अर्धा तिकीट, चालली पंढरपूर. एक किमया शिंदे साहब की है भैया. मुलगी शिकत नाही, आत्महत्या करते. रात्री 2 वाजता शिक्षण मंत्र्याला, रात्री 2 वाजता प्रधान सचिवाला फोन लावून उद्याच्या दिवशी या महाराष्ट्रातली कुठलीच मुलगी शिक्षणाकरता आत्महत्या करू नये म्हणून फुकट मुलीला शिक्षण देण्याचा निर्णय घेणारा एकमेव नेता एकनाथ संभाजी शिंदे. आणि मला तरी असं वाटतं की असा हा आमचा नेता एकनाथरावजी शिंदे साहेब. 31 सीट लोकसभेच्या, 17 सीट आमच्या, त्यांच्या 31. गुलगुले चालून गेले. पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण, मंत्री कोण ठरले, यादी झाली. पण शिंदे साहेब कॉन्फिडेंट सांगायचे, काळजी करू नका, सरकार आपलं येणार आहे. खटाखट निर्णय, खटाखट. 1 रुपयात विमा, अर्ध तिकीट, महिलांना 1500. पंढरपूर जायचं असेल तर तिथे मध्ये दररोजचं संध्याकाळचं जेवण आम्ही दोघं बरं केलं नाही, असं कधीच झालं नाही. ते प्युअर मांसाहारी त्या काळात होते. मी जर सकाळी नाश्ता करत होतो भेजा खायचे. अरे काय खैराना गुलाब तू भुस्सा. त्यांचं वाक्य होतं, अजूनही ते विसरत नाही. आणि त्या माणसाने त्या काळामध्ये या माणसाला पोलिसाच्या नोकरीचा राजीनामा द्यायला लावला. मग हे नगराध्यक्ष पदाला उभे राहिले. त्याच्यामुळे पंडित तात्या मला वाटतं उभे होते, ते 27 मतांनी पडले होते. बरोबर आहे ना? सतीश बापू, पण शिंदेच होते ते पण 45 मतांनी. नंतर आप्पा उभे राहिले, आप्पा निवडून आले. आणि नंतर मी तात्या दोघं बरोबर पडले.
नंतर तात्या ज्या दिवशी पडले त्या दिवशी 3 वाजता कंपनीत गेले. मी अजूनही विसरलेलं नाही. हे पाचोऱ्यावाल्यांना माहिती आहे का मला माहित नाही. आणि त्या दिवशी तात्याने सांगितलं की मी आता राजकारणात भाग घेणार नाही. सुक्या शेतामध्ये पीक उगवायचं हे काम 5 वर्ष किशोरप्पांनी केलं आणि लोकांनी त्यांना आमदार केलं. तात्या जर जिवंत राहिले असते तर कदाचित ते खासदारकीचे उमेदवार होते अशी स्थिती या मतदारसंघाची होती. पण ते नशीब 1 महिन्यामध्ये त्यांना आपला जीव कसा द्यावा लागला हे तुम्ही पाहिलंय. अचानक घाला आला आणि आज या शिवसेनेला गतवैभव प्राप्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर किशोरप्पा आणि त्यांच्या पूर्ण टीमने केलेलं आहे. त्यांचा राग बरोबर आहे. माझ्या मतदारसंघामध्ये भाजपने चांगलं काम केलं, यांच्याकडे केलं, पण आप्पाच्या मतदारसंघामध्ये केलं नाही हे मी पण मान्य करतो. आणि हे करत असताना माझ्यावर एक वेळेस अन्याय झालता. मी तर मोदी साहेबांच्या सभेत गोंधळ घालत होता. 5 वर्ष मी मेहनत करायची. 9 वेळेस जर कोणी प्रॉब्लेम करेल तर प्रत्येक माणसाचा करिअरचा विषय असतो. आणि आज मी आपल्याला सांगतोय आप्पा, जिल्ह्यामधले निर्णय हे वेगळ्या वेगळ्या स्तरावरच्या त्यांच्या तालुक्या स्तरावरचे होतील, पण तुम्ही तर राज्याच्या बैठकीत हा निर्णय सांगितला की मी एकला चालू रे. मला मुख्य नेते विचारत करे तुझा आप्पावर कंट्रोल नाही. म्हणतो तो बिन कंट्रोल आहे, पोलीस येतो. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की त्यांच्या सांगण्यामध्ये जी तळतळ आहे, कळकळ आहे. मी पाहिलं की ज्यावेळेस ओला दुष्काळ आला तर हा माणूस 3-4 दिवस 5 दिवस जवळपास ग्रामीणमध्ये आणि 2 दिवस शहरात फिरला. आता कोण कुठे गेलं मला माहित नाही. दिलीप वाघोर तुम्ही बोलतोय, तुम्हीच तर मोठं केलं आप्पा भाई. तुम्ही जसले फेडरेशन मग बिनविरोध काढ दिनो मायचा नाही कधी. यांचा विषय नव्हता. बंद पडेल दुकान तुम्ही चालू केले आणि मला दोष द्यायचे आहे नेहमी. गुलाब भाऊ तुम्हाला माणसं ओळखता येत नाही. अमोल शिंदे तुम ना मायचा नाही. तू तर मावार पैलवान आहे मलाच सांगे तू कुस्ती केस म्हणे. आमचे नव्हते ते, तुम्ही जाणले होते. वैशुताई ताई ताई तुरीच ताई आहे की नाही. हे बघा राजकारणामध्ये माणूस आंधळं प्रेम करतो, पण कोणी कोणी धोके देतात. अरे जमीर बेचने वालों से हमने दोस्ती नहीं की वरना वक्त के पहले अमीर हो जाते. हम एक साथ 2 नशा नहीं करते वरना वक्त के पहले फकीर हो जाते. आम्ही प्रेम करतो ते मोकळं करतो. काहीतर ताटात जेवण गद्दारी करतात. आणि काय त्यांचे दिवस. उद्धव साहेबांना आम्ही कधी टीका केली नाही. शरद पवार साहेबांवर टीका करण्याची आमची लायकी नाही, मी कधीच करत नाही. आपला माल संजय राऊत पण आजारी पडले की नाही. फ्राय करके खाता हूं मैं उसको, फ्राय करके. तर माझं म्हणणं एकच आहे की आपण आपल्या लायकीने चालतो. मी कोण काय कुठला काय संबंध, जसं आप्पांनी सांगितलं तसंच. चंद्रकांत पाटील हे जेव्हा व्यासपीठावर बसले, आमची हिस्ट्री आहे शिवसेनेची. चंद्रकांत पाटील हे जरी मराठा समाजाचे असले तरी मुक्ताईनगरमध्ये एकच घर त्या माणसाचं आहे. एक घर आहे तरी आमदार आहे. बरोबर आहे की नाही विनोद भाऊ. आणि कोणाशी लढले. अनाथांचे नाथ एक नाथ अजूनही लढताय. आणि ते माझ्यावरच दादागिरी करता हे दोन्ही. अरे त्याच्या म्हणणं मी बाप हूं तुम्हारा भाई. म्हणजे भाऊ आहे काका आहे लहान किशोरप्पाचे, मी मोठा काका आहे. त्यामुळे तो किती बी संताप करू दे, मी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायच्या मानसिकतेत नाही. मी शिंदे साहेबांनी ही पूर्ण स्टोरी सांगणार आहे. वरच्या लेवलवर असं ठरलंय, असं म्हणतात की जिथे स्थानिक स्थिती आहे तसे निर्णय घ्या. आम्ही प्रयत्न करू आप्पांना समजवण्याचा, पण आप्पा ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती सगळीकडे युती करावी हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचा निर्णय आहे.
पण ज्या ठिकाणी परिस्थिती आहे त्या परिस्थितीने स्थानिक निर्णय